आणि आपली गाडी बघा, ही आपली गाडी आहे बघा, ही आपली बगमॅन आपण चालवणार आहे. दादाने पाव आणि स्वीट्स बंद केले, मैदा बंद केला, साखर बंद केली. बरं वाटलं बंटी कांबळेंना भेटून. आपले मालवणचे क्रिएटर आहेत ते, खूप मोठे क्रिएटर आहेत ते. बापरे ग्रेवल्स, आरामात रे बाबा माझ्या. हो हो कडक आहे रे हा व्ह्यू. इथे येऊन समुद्राला मिळते. हा तिकडे समुद्र मिळतं ते. हा समुद्र संगम आहे. हा हा. आणि आपल्याला खास आचराची भजी, गोल भजी. अबो दोघांना घे. हरीश नाव तुझं. हरीश. तर मंडळी आपल्याला फायनली आशी साहेब भेटले आणि आता निघतोय आपण. फायनली आपण आपल्या घराकडे आलोय. एवढं बरं वाटतंय ना. आपण कुठेही लॉंग ट्रिप मारली तर आपण हा विचार करतो की आपली ट्रिप कोकणामध्येच एंड व्हायला पाहिजे फॉर शुअर. हे आपला परिसर वगैरे असा आहे. या साईडला पूर्णपणे मस्तपैकी झाडं अशी. सुप्रभात म्हणले, सुप्रभात फ्रॉम मालवण. आज तारीख 27 डिसेंबर आणि वाजलेत ऑलमोस्ट 9:15. आपला कालचा प्रवास होता मँगलोर टू मालवणचा. M2M चा आपला प्रवास होता. खूप छान होता, खूप मस्त होता. आपण लास्ट टाइम जेव्हा मालवणमध्ये आलो होतो तेव्हा आपण सन अँड सँड हॉटेलमध्ये स्टे केला होता. तिकडे आपण स्टे केलेला आहे. आता इकडून आपण निघायची वेळ झाली. आपण चाललो लांजाला. पण जायच्या अगोदर जर मालवणमध्ये आपण लकीला नाही भेटलं तर मालवण ट्रिप इज इनकम्प्लीट, कमी कमी आमच्यासाठी तरी. तर सर्वात अगोदर आपण लकीला भेटू. मग त्यानंतर ऑन दी वे आपल्याला अजून 1-2 तरी आपले युट्यूबर मित्र भेटणार आहे, तर त्यांना भेटू आपण आणि मग पुढे जाऊ. लकी आता तो मालवणमध्ये येतोय तर आपला खाली हॉटेलच्या खाली भेटेल. आपण एखादा नाश्ता पाणी वगैरे करू आणि मग पुढे आपला प्रवास सुरू करू. आपला आजचा प्रवास आहे टिल लांजा आणि उद्या होणार आहे लांजा टू मुंबई. तर आज आपण स्टे होणार आपल्या घरीच लांजामध्येच. तर सर्व ऑल सेट आहे. हा आपला रूम होता, सर्व पसरलेला आहे आणि आता मॅडम इकडे रेडी झालेत. मॅडम कोकण घातलाय आणि आपण कोकण घातलाय. बॅग ऑलमोस्ट पॅक झालेत. लकीचा फोन आला की आपण खाली उतरू, गाडीवर सामान लोड करू आणि निघू. चला आम्ही ऑल सेट. कसा होता प्रवास? मस्त. तर आता टाइम वेस्ट न करता आपण निघूया. चला. तर मंडळी आपण फायनली निघतोय फ्रॉम सन अँड सँड आणि आपली गाडी बघा, ही आपली गाडी आहे बघा, ही आपली बगमॅन आपण चालवणार आहे. चला आता तुम्हाला सांगतो आपली पुढे कुठे गेली हारली. असं तुम्हाला आधी बोललोच आहे की हां हे हिला काय फरक पडत नाही का. ही आपली हाताखालची गाडी आहे ना, ॲक्सेस वगैरे. ती कशी हॅवी का पडते, कारण सामान लोडेड आहे आणि काय नाही. हां बरं वाटतं यार. तर तुम्हाला आधी बोललो होतं की लकी आता आपल्याला भेटायला येणार आहे. तर लकी आता आपल्या हॉटेलच्या खाली आले. त्यांना बोललं तुम्ही आपली गाडी घेऊन जावा, तुमची मी आणतो. फिरायला अशा गाड्या बरं वाटतात जरा, म्हणजे गल्लीतून स्ट्रेटच गेलेत ते. हां ते बघ इकडे उभे आहेत. हा लकी आता रायडर. हा दादा एक नंबर. काय होतं ते? हा दादा एक नंबर. आता मला कळतं आहे की आपला कसा टॉप बॉक्स आणि आपल्याला आपलं काय लगेच कसं दिसतं गाडीवर. कारण आज मी पाठवून बघतो ना गाडीला. स्लो इकडे अमूल कोल्ड्रिंक्समध्ये आय थिंक आपण नाश्ता पाणी करायचा आपल्याला. इकडे. अरे वा मस्त. चला जाऊया आत. तम चांगला आहे ना. हां तम मला पण आवडतो, मस्त आहे. स्टॉक आहे. ह्यानी नवीन पण काढलं आहे आता, पण तो अजून हे नाही केलं मी. स्टॉकच चांगला वाटतं. तर इकडे आपण नाश्ता पाणी आलो आहे ना, तर अमूल सांगितलं मिसळ. दादा एकदम साधी मिसळ आहे, न पाव. दादाने पाव आणि स्वीट्स बंद केले, मैदा बंद केला, साखर बंद केली आणि हे राईट एज आहे बंद करायचं. बरोबर. आपला वडापाव खाऊन निघूया. तर मंडळी बरोबर 10 नाही 10:30 वाजले रे. ओहो 10:30 वाजले. आता दादा रबा आपण जरा फिरूया. दादा आपल्याला 1-2 स्पॉट दाखवतील. मग आपण बंटी कांबळी जे आपले मालवणातले रील सुपरस्टार आहेत, बंटी कांबळी, गौरेश कांबळी, त्यांना आपण भेटू. आणि मग त्याच्यानंतर पुढे आपण जाणार आहे आचरा टिटा करत पराग साहेबांना भेटायला. जर ते भेटलं वेल अँड गुड.
त्यांना कॉन्टॅक्ट केलं आहे, बघू आता. आणि पुढे आपले देवगडला मिळणार आशिष साहेब. अशा 3-4 लोकांना भेटत आपण पुढे जाऊ. आता लकी आता आपल्याला काय म्हणतात त्याला 1-2 स्पॉट दाखवायचा विचार करतात. अरे बाबा, मालवण टूर. हां चला. हाँ, अभी हम घूम रहे मालवण की गलियों में. तर इकडे आपले बंटी कांबळीचं घर आहे. कृष्णाजी कांबळे निवास. उतरा. आणि याच्या बंटीच्या घराच्या मागे आहे हा. ना बागच्या राजाची जी मूर्तिकार आहे हां काय देखील घर इकडेच आहे. पाटीच आहे म्हणजे. मूळचे रेवंडीचे, म्हणजे आपलं जे गाव आहे हां. कांबळे रेवंडीचे. हां बरोबर. वस्तीसाठी किंवा व्यवसायासाठी त्यांनी गाव सोडून बाहेर आले. बरोबर. हां, उतरा. कशाला भेटू ना त्याला. भेट दे ना असं सगळं उतरावं. अरे असं कसं, आता पहिल्यांदा भेटणं असं थोडी बाईकवर बरं वाटतं का. तर काय पहिल्यांदा भेटणं मग असं बरं वाटतं का बाईकवर. गेडी ये. आणि आपल्याकडे मालवणचे रील सुपरस्टार बंटी कांबळे साहेब. चलो बाय. मालवण सुपरस्टार रील स्टार बंटी कांबळे साहेब. हा, ही गोष्ट खरी. मालवणी क्रिएटर ही गोष्ट बरोबर बोलतात. हा जा. चल येस मालवणी क्रिएटर भेटू आपण नक्की. काहीतरी ते क्रिंजवाले वाटतात चालेल. खरी गोष्ट आहे, बरोबर बोलतात. हा हो नक्कीच. आता घाईमध्ये आहे म्हणून. येस चलो बाय. चलो. आता बोलले त्याच्या पाठी जे घर आहे ना ते लालबागचे मूर्तिकार जे आहेत कांबळी, त्यांचं घर तिकडे आहे. तेच म्हणते आयडियली सर्व कांबळी आपले मालवणातलेच आहेत. काही कामानिमित्त म्हणा मुंबईला शिफ्ट झाले आहेत. बरं वाटलं बंटी कांबळींना भेटून. आपले मालवणचे क्रिएटर आहेत ते, खूप मोठे क्रिएटर आहेत ते. चला म्हणजे आपलं व्हॉट्सअपवर आणि इंस्टावर बोलणं होतं, पण आता कधी भेट पहिल्यांदाच होते. तर आता आपण हां येस बंद कर. दादा आपल्याला प्रॉपर गावागावून फिरवतो यार. मस्त वाटतं फिरायला यार. सही आहे बेडू, सही आहे. हां प्रॉपर गावातून फिरवतो यार, बरं वाटतंय. अरे देवा इकडे रेती भीती आहे रे बाबा, गाडी आरामात चालवा रे. हां हे मंदिर आहे इकडे. फुल वरचा पॉईंट बंद दादाने आणलेला आपल्याला. दादा काय आहे. सुवर्णकडा. हे सुवर्णकडा आहे. हे संध्याकाळी मस्त वाटत असेल ना. पाणी या बाजूला आला ना हां की त्यावर सूर्याची किरणं जी पडतात हां त्यामुळे तो गोल्डन होऊन जातो. तो रॉक बसा लालसर आहे बरोबर. हां त्याला सुवर्णकडा किंवा गोल्डन रॉक. ओके. छान आहे. आणि हा कसा हा बीच आहे ना हा 2 पार्ट मध्ये. हां तो आणि एक हा. सो मी ह्याला असं म्हणतो की प्रायव्हेट बीच. आणि समोर आहे ना ते समोर होमस्टे. ओके. एकच रूमची वाटत तिकडे काय. हा 1-2च आहेत तिकडे. हां 1-2च आहेत. बरोबर. माझे जर गेस्ट आले ना तर मी तिथेच ठेवतो. बरोबर. बीच जवळ आणि हे जरा छान दिसतं ॲक्च्युली. खूप मस्त वाटतं. आणि आता पण पाणी चमकते बघा. कोणच नाही. हो कोणच नाही. तो पुढचा जो बीच आहे तो चिवला बीच आहे. तो चिवला बीच आहे. ओके. आणि आता आपल्याला येताना जे ब्रिज लागला ना हां ती शेड बांधली आहे ना हां तिकडून पाणी आतमध्ये शिरतं. अच्छा. त्यामुळे हे 2 बीच डिवाइड होतात. तो हा सोमवती बीच आणि तो चिवला बीच. सोमवती. हा तो सोमवती बीच याला का म्हणतात, कोळम आणि सरजेकोट मिरियाबांध हां याच्यातला गावातला तो बीच आहे. त्याला सोमवती बीच म्हणण्याचं कारण एवढंच आहे की सोमवती अमावास्येला तिथे देव स्नानासाठी येतात.
ओके ओके ओके. म्हणजे देव लवाजमासहित पालखी त्यांची अच्छा. ते इथे तरंगा आणि घेऊन इथे आंघोळीला येतात. तो बाजूला कांदळगाव आहे. कांदळगावचा जो रामेश्वर देव आहे हां हां हां. ते देव रामेश्वर इथे येतो. आमची श्री भद्रकाली देवी येते. ओके. गंगा स्नान म्हणतात त्याला. गंगा स्नान. ओके. पण आता मग छान चमकते बघा ना ते सूर्यामध्ये, खूप मस्तच वाटतं आहे, छानच आहे. सुवर्ण कडा, क्या बात आहे. तर आपण निघालो आहे सुवर्ण कडा बघू. आता आपण पुढे जातो आहे. पुढून आपण उतरून मग तिकडे आता मला पराग साहेबांचा फोन आलेला आहे. तर ते म्हणाले की मी आजच्या तिथं थांबलो आहे, तिकडे आरामात काय घाई नाही. तर आपण त्यांना भेटू आणि मग आशिष साहेबांना भेटू. हो हो हो. बापरे, फुल ऑन रेती आहे. भीती वाटते बाबा मला. अशा जागी गाडी चालला खूप भीती वाटते मला. म्हणून अमोलला बोललो तू दादा बरोबर बस, कारण डबल सीट अजून माझी फाटली असते. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. एकदम आराम, एकदम आरामात. बापरे बापरे. बापरे, ग्रेवल्स. आरामात रे बाबा माझ्या. चल, लकी दादाकडे टाईम आहे. लकी दादाने खास टाईम काढला आपल्यासाठी, ती मोठी गोष्ट आहे बाबा. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कसं एक लोकल माणूस बरोबर दाखवू शकतो. का आपल्याला माहिती नसतं इकडचं काय, आपण नुसतं फक्त आणि दाखवण्यापेक्षा तिकडची माहिती मिळणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्यांना अख्खा मालवण माहिती आहे. इव्हन हॉटेल्स कुठे कुठे ते पण माहिती आहे त्याला. सही आहे. दादा बोलले घरी या म्हणून, पण आपण बोलतो घरी नको आता, कारण परत कसं आपल्याला ऑन दी वे दोघा तिघांना भेटायचं आहे. जांजात पण जायचं आपल्याला काकीकडे जेवायला. नाही आपण बोललो आहे परत, ते म्हणजे लेट नको व्हायला ना, आणि काय नाही. हो हो हो. अरे देवा, हा तर रस्ता सॉलिडच आहे. हां, इकडे आरामात गाडी चालवा, म्हणजे तुम्ही बाईकने असाल तर. हां चला, आलो बाबा, आलो आलो. आय थिंक बाहेर पडलो का आपण, पडलो वाटतं. हां चला, फायनली रस्ता आला आहे बाबा. आता दादा आपल्याला कुठे घेऊन आला आहे ते आपल्याला तिकडेच माहीत पडेल, तिकडे पोचल्यावरच. हो हो, कडक आहे रे हा व्ह्यू. उतरायचं. आता हे पण कुठे जायचं आलं? हे आता आपण आलो आहोत गड नदी आणि समुद्राच्या संगमवर. अच्छा. सरजेकोट निर्याबान हा गाव आहे जिथे आपण उभे आहोत. ओके. आणि समोर जो दिसतोय ते तळाशील तोंडवळी आचरा. ओके. हा एक सलग बीच आहे, त्या बाजूला बीच आहे इकडून असा. हां. आता हे ज्या गावाची स्पेशालिटी काय आहे की या गावाच्या या बाजूला खाडी जी गड नदी आहे, बरोबर, तिथं पुढे जाऊन गड नदीचं रूपांतर कालावली खाडीमध्ये होतं आणि ती इथे येऊन समुद्राला मिळते. हां, तिकडे समुद्र मिळतं ते. हा समुद्र संगम आहे. हां हां. आणि समुद्राचा संगम समोर जो म्हणजे हे नदी आहे. हा, ही नदी आहे. ही बघ, ही नदी आहे, ती नदी आहे. ओके. आणि हा समुद्र आहे. समुद्र आहे. ओके. तो नदीचा आणि समुद्राचं म्हणजे खाडीचा आणि समुद्राचा संगम आहे. संगम आहे. ओके. आणि देवबागला पण संगम हेच आहे. हा, तो वेगळा संगम. तो वेगळा संगम आहे. ती कर्ली खाडी जी येते ती कुडाळात नाही येते. ओके. आणि ही जी गड नदी आहे ही कणकवलीत नाही येते. अच्छा. ओके ओके. आणि दोन्ही मिळतात सेम समुद्राला, हो ना? अरबी समुद्राला. बरोबर. ओके ओके. समोर दिसतोय तो कवडा आयलंड आहे. कवडा तो ना, तो वाला नाही, तो नाही. हां सॉरी. हां हां हां. आणि हा ओके. आता शिंपला पॉइंट म्हणून एक छोटासा आयलंड आहे. ओके. त्याच्यावर छोटे छोटे शिंपले आणि शंख शिंपले. म्हणजे लोक बोटीने जातात तिकडे, थोडं एन्जॉय परत येतं असं आहे. बरोबर. आणि इथे कोट आहे, सरजे कोट. सरजे कोट. इकडून येणाऱ्या याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरजे कोट. सरजे कोट. तर एक्झॅक्टली आपण ह्याला काय म्हणू शकतो? आपण ह्याला आपण ह्याला आपण जे आहोत ते सरजे कोट मध्ये आहोत.
ते गडनदीचा संगम पॉईंट म्हणतो. ओके ओके ओके. तर मंडळी दादाने आपल्याला खूप छान 2 स्पॉट दाखवलेले आहेत. ह्याला खूप खूप आभार दादांचे. दादा तेच म्हणालो की आपण नेक्स्ट टाईम येऊ ना, प्रॉपर 1 दिवस अख्खा टाईम काढून तुम्ही आम्हाला बोटीने फिरवा. तर मंडळी दादा आपल्याला आता हायवेला सोडत आहेत. तिकडून पुढे गेले की आपल्याला इथं आचारडा. दादा थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. तसं आपण मारून आलो की ना भेटतोच फॉर शुअर. थंडा प्यायली स्ट्रॉ टाकून. क्या बात आहे. मज्जा लाईफ जगते पाठी. पुशबॅक सेट, पिलियन आर्मरेस्ट, बॅकरेस्ट. बघा हेल्मेट पण नाही काढत ते. बघा असा आम्ही पण पिऊ शकतो ना. बघू हायवेला जर जायचं असेल तर आचऱ्यावरनं त्या तिट्यावर बरोबर. राईट मारून कणकवली, आणि जाम संडेला असेल तर लेफ्ट. जर पुढे देवगड जाम संडे हां जाम हां सरळ सरळच आहे ना. सरळ देवगड आहे. सरळ देवगड आहे. ठीक आहे. तर परागला भेटतो. मग आशीला फोन करतो कुठे आहे. जर तिकडून आशिषला फोन करा. हां ते बरं पडेल. नसेल मिळत तुम्हाला तर सरळ हायवेने. कणकवलीवरनं पुढे लेफ्ट मारून ओके टुवर्ड्स मुंबई. चला दादा थँक्यू सो मच. बरं वाटलं भेटून. नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा मोठा ट्रिप विथ बोट. चला एवढी वाट पडून तुम्ही आतमध्ये आले. थँक्यू सो मच. आणि वहिनींना आईना विचार सांगा, ह्याला प्रेम द्या बारक्याला. ओके चलो बाय बाय. थँक्यू. चला आता आपण निघालो आहेत जायला आचारडाला. स्ट्रेट जाय आचारडा, काय टेन्शन नाही. तर मंडळ इकडे आपण आचरा टिटाला पोचलो आहेत. बागवे लंच गेलं पाठी. तर साहेब कुठे गेले, आपण त्यांना फोन करूया. गुड क्वेश्चन आहे. मग फोन थांब. टिटा पुढे वाटतं म्हणजे. हा टिटा आहे तिकडे पुढे. अरे हे बघ इकडे. मला वाटतं हॉटेलला बसला तुम्ही. हा साहेब इकडे आले. मला गेलं कडे. थँक्यू सो मच. धन्यवाद. थांबा गाडी फायला घेतो. आणि आपल्याला खास आचराची भजी, गोल भजी. गोल भजी. त्याला गोल भजी म्हणतात का. याच्यात बाकी काय नसतं. बेसन, थोडासा कांदा, ओके घातली तर मिरची आणि तेवढंच? मीठ आणि थोडासा सोडा असतो. थोडं असतं. फेमस आहे आचरे. या टेस्ट करा मॅडम. तुम्ही घ्या ना. आम्ही काय तुमचं नेहमीच असते. इकडे खरीच आहे. तुमचं नेहमीच आहे. आचराची फेमस. हां मस्त आहे. नाही आम्ही सांगून ठेवलं ते. आम्हाला 2 मित्र येणार आहे, फॅमिली येणार आहे. आता गरम खायचे वेगळे. आम्ही इकडे बसतो. तुम्ही इकडे. हां आचरा बीच आहे खाली 4 किलोमीटर म्हणजे गाव. हां मध्ये एकदा आलो होतो. तो नव्हतं तुम्ही भेटला नाही मला. तर आपण पराग साहेबांना भेटलो. बरं वाटलं. मस्तपणे गरम गोल भजी. हां गोल भजी म्हणतात. आजराज फेमस गोल भजी ते त्यांनी खेळवली. आईला पोट झालं पॅक. दुपारी जेवो की ना माहिती नाही, पण ज्यूस तर नक्कीच पिऊ, कारण मरणाचं उकळत आहे. तर थँक्यू पराग साहेब. आता आपण पुढे चाललो आहे. कणकवली मागे चाललो आहे आपण. जाऊ दे ॲम्ब्युलन्समध्ये. अबो दोघांना घेऊन जायला जायला ॲम्ब्युलन्सवाला. असा काय तो. हो असा काय तो. तर काय ॲम्ब्युलन्स पाहिजे काय गेली फास्ट ती. तर काय एवढा काय. आता तो बाजार पडला कोणा ठोकला तर बरं होईल. आयला. हां तर मी म्हणतो जाऊ दे असो. तर मी म्हणतो काय म्हणतो मी. हां तर आपल्याला लकी आता भेटले. मग अमोल नाही मिळाला. तर अमोल गेला बायकट मामाच्या घरी. तर तो मिस झाला. आता पुढे पराग भाऊ भेटले आपल्याला. आता पुढे भेटणारा ट्रॅव्हलिंग हॅरी म्हणजे म्हणजे ते यूट्यूब चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हलिंग हॅरी. पुढे कमान लागेल तिकडे. आता 2 रस्ते आहेत. एक तर कणकवली मार्ग जातो आपण आणि एक पुढे देवगड मार्ग. आता त्याच्या पुढे आपल्याला भेटणार आशिष साहेब ना. तर ते मला कणकवली मार्ग या आपण हायवेला भेटू म्हणून. तर वेळ सांगू टेन्शन नाही. मालवणमध्ये आपले खूप सारे यूट्यूबर मित्र आहेत, कंटेंट क्रिएटर. बरं वाटतं जरा म्हणून एवढं आलो. हा अरे ही कमान काय.
हां तू तुमचं स्वागत आहे आमच्या चिंदर कोकण नगरीमध्ये. थँक्यू सो मच बरं वाटलं भेटून कसं चालली आहे तुमची राईड? एक नंबर चालेल मजा वाटते. हरीश नाव तुझं? हरीश नाव आहे पण हॅरी म्हणून बोलतो मी, तर विसरलो तर नाव येतं म्हणून मग हॅरीच म्हणतात. हो तसं. आणि तो गाव चिंदर तुझं? चिंदर, येस चिंदर कुडोबी फाट्यावरती आपण उभे आहोत. हां तसं व्हायचं. आणि बस गेली तर कुठची? नाही तो बस नाही, मला बस आली काय आवाजाने. हा चिंदर म्हणजे आचरा कणकवली रोड आहे. अच्छा कणकवली बरोबर. आणि कणकवली स्ट्रेट बाहेर पडतो आपण हायवेला. येस कणकवलीवर तुम्ही डायरेक्ट कनेक्ट होणार मुंबई गोवा हायवेला. लेफ्ट मारून टुवर्ड्स आपल्याला मुंबई गोवा येस. तर थँक्यू सो मच, खूप बरं वाटलं भेटून. थँक्यू. खूप बरं वाटलं. काल आपलं बोलणं होतं, त्याला वाटलं मी जाणार देवगडच्या मार्गे. येस मला वाटलं ना, पण आता आपल्याकडे वेळ नाही नाही, तर खरं. घरी वगैरे. नाही नक्कीच नाही. नेक्स्ट टाइम मी दादाच्या बरोबर खास वेळ काढून येईन. मग तुला परागच्या इकडे, मग बंटिकाला येताना भेटलो मी आता. फक्त हाय करून निघालो. मग सर्वांना आपले मालवणचे मित्र खूप आहेत, आपले युट्यूबर मित्र. त्यांच्या सर्वांना गॅरंटी आपण 1-2 दिवस काढून भेटू आपण. नक्कीच या. नक्कीच. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. येस चला म्हणजे निघतोय आपण. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा भेट होईल आपलं फॉर शुअर. चल स्ट्रेटच ना आता. तर मंडळी आपण निघालोयात मिस्टर हॅरीला भेटून. हरीश पण नाही, हॅरिश बोला ना तो. हरेश सॉरी, हरेश त्याचं नाव आहे. म्हटलं हॅरी सर म्हणतात, तर आपण म्हटलं हॅरीच बोलतो. तर बरं वाटलं आपल्या असे कोकणी यूट्यूबरला, मालवणी यूट्यूबरला भेटून खूप बरं वाटतं. आता आपण निघतोय पुढे. आपला अजून एक यूट्यूबर मिळणार आहे, आशिष सावंत काय. तर आपल्याला पुढे अजून एक यूट्यूबर मिळणार आहे, आशिष नाटळकर साहेब. ओके, कणकवली इथून 30 किलोमीटर आहे. तर तिकडे बघा छानसं एक मंदिर लागलं बघा. काय ती आरती पूजा आहे आतमध्ये. मंडळी 1:30 नाही 1 वाजला. तर मंडळी 1 वाजले आणि आता फायनली आपण येऊन पोहोचलो हायवेला. हे कणकवलीचं हायवे आहे. लेफ्ट मारलं की हायवे. पेट्रोल भरून घेईन असं विचार चालू आहे माझा. तर फायनली आपण आलो कणकवलीमध्ये. दिस इज कणकवली. आणि आता आपण घेतो लेफ्ट. हे बघा कणकवली आहे. लेफ्ट टुवर्ड्स आपला लांजा. फायनली लांजा इकडून दाखवतोय 1 तास 13 मिनटं. वा क्या बात. सही आहे एवढो. येस फायनली आपण आलेलो आहोत मुंबई गोवा हायवेवर. देवगड 52 लेफ्ट, रत्नागिरी 125, मुंबई 421, कोल्हापूर 112. चालो लांजा. काल मी इकडे पुढे कोकणात आलो, विचार केला होता की आपण मालवणमध्ये स्टे न करता आपण डायरेक्ट हे मारू लांजा का मॅक्स टू मॅक्स 10-11ला पोहोचलो असतो. पण मग आपली ही जी मंडळी आहेत ते आपल्याला गॅरंटी भेटली नसते तर कसं चाललं असतं ना. म्हणून मी मालवणमध्ये नंतर म्हणून मी तो विचार चेंज केला आणि मालवणमध्ये आलो. कारण लकी दादा आपल्याला पराग साहेब, आशिष साहेब, बंटी कांबळी आणि अचानक भयानक आपले हॅरी साहेब भेटलेले आहेत. तर अजून काय पाहिजे लाईफमध्ये ना. तर मंडळी आपल्याला फायनली आशिष साहेब भेटले आणि आता निघतोय आपण. खूप बरं वाटलं यांना भेटून. गाडी स्टार्ट केली आपण. चला थँक्यू भेटला होता. थँक्यू. बघितलं भेटलं की प्रेम बघितलं मग ह्याला प्रेम म्हणतात ह्याला. तर मंडळी फायनली आपण निघालो आहेत. सर्वांना भेटून खूप बरं वाटलं. छान भारी फिलिंग आली होती. कारण आपले सर्व क्रिएटर मित्र आपले. तर कधी पण आपण या साईडला आलो तर भेटतो ट्राय करू सर्वांना भेटायला. जर कोण मिस झालं असेल तर आपण करू शकत नाही, हेल्प करू शकत, कारण ते पण आपल्या कामामध्ये असतात. त्यासाठी कधी मुंबईला आले तर हे लोक आपल्याला भेटतं मुंबईमध्ये. बरं वाटलं. तर आता लांजा दाखवतो आहे 55 मिनिट्स आरामात. क्या बात आहे. 3 पोहोचतोय आपण. तर हा रस्ता सेम टू सेम असाच आहे टिल लांजा. तर सारखा दाखवलं का पॉईंट नाही. तर आपण काय करूया, आपण इकडे व्हिडिओ थांबूया आणि डायरेक्टली आपण जेव्हा लांजात पोचू ना तर तुम्हाला भेटतो मी. कारण लांजाचा पुढे रस्ता खराब आहे, त्याचे मी आधी खूप वेळा ब्लॉक केलेले आहेत. चला मग मंडळी निघूया आपण. डायरेक्ट भेटतो तुम्हाला लांजामध्ये. चला. तर मंडळी वाजले बरोबर 3 आणि आपण येऊन पोचलो लांजाला. आपण इकडून मग खाली जाऊ शकतो आपल्या घराकडे, पण तिकडे रस्ता कामं सुरू आहेत ना, रस्ता मग खराब आहे तिकडे त्या साईडला. त्यापेक्षा फोडून गेलं परवडलं आपल्याला. आणि आपण काय जेवलोच नाही, कारण ॲक्च्युली एवढं खाल्लं होतं ना तर एवढी इच्छा नाही.
तर आता आपण जाणार गोळोशीला आपला काकीना भेटायला, भाऊना काकीना भेटायला. थोडाफार अर्धा पाऊण आपण घरी बसू आणि मग निघून जायला गोळोशीला. हा वाला व्लॉग मी घरी पोचल्यावर एंड करून टाकेन, टेन्शन नाही. लांजामध्ये अजूनपर्यंत कामं सुरूच आहे चायला. हे बघा, बाबा रे बाबा, ये क्या हो गया. आता इकडून आपला घ्यायचं आतमध्ये जायचं आपल्याला. आपला हा वाला रोड आहे तो साटवली मार्ग आहे. हां, तर मंडळी फायनली आपण घुसतो आहे आपल्या घरात. हां थांबा, चावी आपल्याला, तर चावी ठेवली आहे समोर आपले ते राहतात ना मनोज काका त्यांच्याकडे. कारण चावी होती आपले ते आपण ठेवलं ना भाडोत्री, 3 मुली त्यांच्याकडे होत्या, पण ते मुली गेल्यात आपल्या घरी म्हणून चावी इकडे दिल्यात त्यासाठी. तोपर्यंत आपण गेट वगैरे ओपन करून घेऊ. फायनली आपण आपल्या घराकडे आलो आहे. एवढं बरं वाटतं आहे ना, काय सांगू तुम्हाला. नारळ पहिलाच पडलेला साईडला ठेवू आपण. येस, आणि हे आपलं घर सुभाष वीर. हा आपला लांजातलं छोटंसं घर, एक नंबर. चला, मस्त आलं, झाडे बिडे एक नंबर. थांबा गाडी पाकून दाखवतो. घरी लांजामध्ये आलेलो आहोत आणि गाडी लागली आपली शेड खाली, एक नंबर. तर मंडळी फायनली आपली गाडी आपल्या दारासमोर लागलेली आहे, आपल्या कोकणाच्या घरासमोर लागलेली आहे. फायनली आपण पोचलेलो आहोत. कसं आहे ना मंडळी, आपण कुठेही लॉंग ट्रिप मारली तर आपण हाच विचार करतो की आपली ट्रिप कोकणामध्येच एंड व्हायला पाहिजे फॉर शुअर. कारण कोकण आपलं गाव आहे, आपलं दिल आहे. त्यासाठी आता नेक्स्ट जे मी ट्रिप प्लॅन करतो आहे ते विचार करतो आहे स्टार्ट फ्रॉम कोकण करेन किंवा एंड कोकणला करेन. असं आम्ही आत्ता केलेलं आहे. म्हणजे कुठेतरी कोकण यायलाच पाहिजे फॉर शुअर. तर मंडळी कामो, कसं होतं ट्रिप? एकदम मस्त. म्हणजे असं वाटलंच नाही रे आपण ट्रॅव्हल केवढं. ट्रॅव्हल करून आलं एवढं लांब. हां, जाताना थोडं टेन्शन वाटत होतं आम्हाला. ऊन लागलं की मग हां, ऊन लागलं की माहिती, कारण ऊन कडक आहे सर्वीकडे, मोस्टली ऊन कडकच होतं. तर आपण आता सामान वगैरे खाली करू आणि तुम्हाला 2 मिनटं जरा व्लॉग एंड करायच्या आधी आपलं हे घर दाखवून देतो. हे बघा, हे आपला परिसर वगैरे असा आहे. या साईडला पूर्णपणे मस्तपैकी झाडं अशी हे आलेत ना, फुलले आहेत ना एक एक. हा एक नंबर वाटतं. फुलरी आहेत, फुलरी. हा आपल्याकडे झोपाळ आहे. आता पूर्ण धुळीने माकडे, आपण केलं हाताळणार नाही आहे. आणि आपल्याकडे कमळ आहे. हे आपलं पूर्ण पार्ट्स आहे. हे पूर्णपणे वाढलं होतं जेव्हा मी लास्ट टाईम आलो होतो ना, हे पूर्णपणे वाढलं होतं. आता खूप काय कमी झालं आहे. आपल्याकडे डम्पिंग आहे काय झालं आहे बघा. असं माझं घर मी तुम्हाला खूप वेळा दाखवलं आहे, पण इकडे आलं की यार दाखवणं बनतंच आहे ना, तसं आहे ते. हे बघा, ही आपली पूर्णपणे बॅक साईड आहे. इकडे तर राहतात भाडोत्री, पण सध्या ते पण आपल्या घरी गेलेत. तसं ही आपली गच्ची आहे. आपण जाऊया आता घराच्या आत. हे बघा आपलं घर, हा आपला हॉल आहे. मस्त हवा आली यार, क्या बात आहे. आणि आम्हाला सांगलं बघतो पाण्याची बॉटल घे, तर आम्हाला काय काय आणलं बघा. हे बघा, बिस्किटं आहे. आणि हे काय, कॉफी. क्या बात आहे. मला थँक्यू. कोणाची पत्रिका लिहिण्याची. गुड. चला आता काय करू मंडळी. तर मंडळी आपण आता काय करू, ब्लॉग एंड करू. हा ब्लॉग होता आपला मालवण टू लांजाचा प्रवास खूप कमी दाखवला, पण आपले जे यूट्यूब मंडळी म्हणजे यूट्यूब मित्र आपले भेटले ना, लाईक लक्की दादा, बंटी कांबळी, पराग साहेब, आशिष साहेब, हॅरी, हे सगळे भेटले ना, खूप बरं वाटलं. तर काय करू, खूपच हॅप्पी नोटवर आपल्याकडे ब्लॉग संपूया. आज मी जाणार पुढे गोळोशीला. तर गोळोशीला मी विचार करत नाही आहे की ब्लॉग करायचा, कारण खूप दाखवलेलं आहे. गोळोशीला आपण आपल्या आत्याकडे, आपल्या काकीकडे आणि आई नागाचे पाय पडणार आहे. आणि उद्या आपण निघतो जायला बॅक टू मुंबई. ऑफकोर्स बॅक टू मुंबई गोवा हायवेचा ब्लॉग करणारच आहे आपण देवरुख संगमेश्वर मार्केट जाणार आहे. आणि पुढे पण आपला पुढे बघू, विचार नाही केला कसं यायचं ते. सर्व तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग पाहायला म्हणा. एकच ब्लॉग करेन मी, जेणेकरून, कारण मुंबई गोवा हायवेचा अपडेट मी आधी दिला होता. आणि उद्या असताना तारीख 28, पण तुम्ही हा ब्लॉग पाहाल लाईक जानेवारी एंडिंगपर्यंत. तर अपडेट नका पॉईंट नाही, फक्त आपला ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे मुंबई टू लांजा टू मुंबईचा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. आणि फायनली आपली राईड सक्सेसफुल झालेली आहे. खूप बरं वाटतं आहे. चला.